जे रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला। 23 वर्षांची मनीषा यादव ही काळा चौकीतल्या आंबेवाडीची, तर 24 वर्षांचा सोनू बरई हा नजीकच्याच जिजामाता नगरचा रहिवासी आहे। सोनू बरई हा राणीच्या बागेत आचारी म्हणून काम करत होता, पण गेल्या 3 महिन्यांपासून तो घरीच होता अशी माहिती आहे। पाहूयात या घटनेचा अगदी सविस्तर रिपोर्ट। मुंबईतला हा काळा चौकी परिसर, याच परिसरात आज एका माथेफिरू तरुणानं आपल्याच मैत्रिणीवर जीवघेणा हल्ला केला। या जीवघेण्या हल्ल्यात 23 वर्षांच्या मनीषा यादव या तरुणीनं आपला जीव गमावला। मात्र हा हल्ला ज्यानं केला त्या सोनू बरई या तरुणानंही स्वतःला संपवलं। पण हे सगळं का घडलं? स्वतःचं आयुष्य संपवणारा सोनू बरई हा 24 वर्षाचा तरुण होता। सोनू आणि मनीषाचं मागच्या 10 वर्षांपासून एकमेकांवर प्रेम होतं। मात्र मागच्या काही दिवसांमध्ये दोघांमध्ये वितुष्ट आलं। सोनूला मनीषाचं कुणाबरोबर तरी सूत जुळलंय असा संशय आला आणि त्यातूनच मनीषावर सोनूनं हल्ला केला। त्या दोघांची आज सकाळी भेट झाली, तेव्हाच त्यांच्यात वादाची ठिणगी पडली। त्यावेळी सोनूनं रागाच्या भरात मनीषावर चाकूनं वार केले। त्या परिस्थितीत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ती आस्था नर्सिंग होममध्ये पळाली, पण तिथंही सोनूनं मनीषाचा पाठलाग करून चाकूनं सपासप वार केले। आम्हाला माहिती मिळाली की एका तरुणीवर चाकूने हल्ला झालाय। त्याप्रमाणे आम्ही ताबडतोब धावत गेलो। आस्था हॉस्पिटल, दत्ताराम लाल मार्ग येथे एका तरुणी जखमी झाली होती। आम्ही गेलो असता जाण्यापूर्वीच तेथील एका पोलीस शिपायाने मुलीला आंबेडकर हॉस्पिटल भायखळा येथे ॲडमिट केलं होतं। जो मुलगा जखमी होता त्या स्कीम हॉस्पिटलमध्ये नेलं होतं आणि नेल्यानंतर डॉक्टरांनी औषधोपचारादरम्यान तो मयत झाल्याचे घोषित केलेलं आहे। ते तरुण तरुणी आणि त्यांचा एकमेकांची काही परिचय होता का? त्या संदर्भात काही तपास? ते एकाच परिसरात राहणार होते असे माहिती मिळाले। अधिक आम्ही तपास करत आहोत। गंभीर जखमी झालेल्या मनीषा यादवचाही रुग्णालयात मृत्यू झाला। मनीषा ही काळा चौकीतल्या आंबेवाडीची, तर सोनू बरई नजीकच्याच जिजामाता नगरचा। सोनू बरई हा राणीच्या बागेत आचारी म्हणून काम करत होता। मनीषा आणि सोनूमध्ये 10 वर्षांची मैत्री होती। मात्र वादाची एक ठिणगी पडली, त्यातून जीवघेणा हल्ला झाला आणि दोघांच्याही आयुष्याचा दी एंड झाला। कॅमेरामॅन रुपेश शेलारसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। खूपच धक्कादायक। बोलूयात पुढच्या बातमीकडे। कल्याणमधल्या मोहने परिसरात 2 गटांमध्ये फटाक्याच्या दुकानात झालेल्या वादातून त्या 2 गटांमध्ये झालेल्या हाणामारीच्या प्रकरणात स्थानिक पोलिसांनी 7 गावगुंडांवर कारवाई केली आहे। या 7 गावगुंडांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं। त्यापैकी 6 जणांना पोलीस कोठडी आणि एका आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। या प्रकरणात लहुजी नगरमधील 5 महिलांसह 3 अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलं होतं। कल्याण न्यायालयाने 5ही महिलांना न्यायालयीन कोठडी तर 3 पोलीस कोठडी सुनावली। आणि कल्याणच्या मोहने परिसरात झालेल्या या हाणामारीत स्थानिक पोलिसांच्या तपास अधिकाऱ्यांनी अवघ्या 2 वर्षांच्या मुलीवर